नमस्कार मंडळी, चित्रपट व्याख्याते या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज मी डेव्हिल्स बाथ या नावाची एक ऑस्ट्रियन जर्मन मूवी जी रिअल लाईफ बेस्ड हॉरर मूवी आहे ती एक्सप्लेन करणार आहे. द डेव्हिल्स बाथ ही ऐतिहासिक कालखंडातील रिच्युअल्स आणि मान्यतांवर बेस्ड मूवी आहे. ही मूवी 2024ची रिलीज आणि IMDbवर रेटिंग 6.6 आउट ऑफ 10. मी मूवी डिटेलमध्ये एक्सप्लेन केला आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग जास्त वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया. मूवीच्या सुरुवातीला 18व्या शतकातील सीन आपण बघतो, जिथं एक छोटा मुलगा एका न्यूबॉर्न बेबीसोबत खेळत असतो. आता त्याला त्याच्या घरून आवाज दिला जातो, म्हणून मग तो त्या बाळाला खाली ठेवून त्याच्या वडिलांसोबत निघून जातो. आता त्या बेबीला बेबीची आई वॉटरफॉलकडे घेऊन जाते आणि तिथं थांबून प्रेयर करून त्या न्यूबॉर्न बेबीला पाण्यात फेकते. आता ती लेडी एका बिल्डिंगमध्ये येते आणि बोलते की तिने खूप भयानक क्राईम केलाय आणि मग तिला पनिशमेंट म्हणून जीव गमवावा लागतो. तिचं डोकं तिच्या धडापासून वेगळं केलं जातं. तिच्या हातांची काही बोटं कट केल्या जाते. आता एक पर्सन येऊन त्या बोटांना एका कपड्यात गुंडाळून घेऊन जातो. तिचं डोकं एका पिंजऱ्यात ठेवलं जातं आणि बाकी बॉडी एका चेअरवर बसवल्या जाते. आता सीन शिफ्ट होऊन आपल्याला एग्नेस नावाच्या यंग मुलीला दाखवलं जातं. एन्शंट टाईमची लोकं जंगलातच राहायची. एग्नेस पण तिच्या आई आणि भावासोबत जंगलातच राहायची. आज एग्नेसचं लग्न असतं. ती खूप धार्मिक मुलगी असते आणि ती गुडलकसाठी काही चार्म्स पण तिच्याजवळ ठेवते. एग्नेसचं लग्न उल्फ नावाच्या पुरुषाशी होते. एग्नेस खूप खुश असते. सगळ्या सेरेमनीज आणि रिच्युअल्स ती खूप हॅपीली फॉलो करते. आणि तिथे एक आणखी सेरेमनी होते, ज्यात लग्नानंतर हजबंड आणि वाईफच्या इंटिमसीसाठी आणि त्यांच्या सुदृढ बाळासाठी पूजा केली जाते. आता उल्फ एग्नेसला त्याचं शेत दाखवतो, जे त्याने खूप मोठं कर्ज घेऊन घेतलं असतं. तिथं एक कॅबिन मीन्स एक छोटं घर पण असतं आणि एक पॉन्ड असतो. त्या केबिनमध्ये एग्नेस आणि उल्फ राहणार होते आणि थोड्याच अंतरावर उल्फच्या आईचं घर असतं. इव्हिनिंग सेरेमनीमध्ये उल्फ त्याच्या मित्रासोबत असतो. लेन्स नावाच्या फ्रेंडला उल्फ बोलतो की तो खूप हँडसम आहे. लेन्स पण धन्यवाद बोलतो, पण एग्नेस या गोष्टीकडे काही लक्ष देत नाही. आता सगळ्या सेरेमनीज संपवून एग्नेसच्या पाठवणीच्या वेळेला एग्नेसचा भाऊ तिला एक चार्म देतो, जो तिला फर्स्ट नाईटला त्यांच्या बेडखाली ठेवायचा असतो, ज्यामुळं त्यांच्यात चांगली इंटिमसी होऊन त्यांना लवकरच पुत्रप्राप्ती होईल. आता एग्नेस सासरी येऊन मदर मेरीची तिच्या सुखी संसारासाठी प्रार्थना करते. ती त्या चार्मची पण पूजा करून त्याला बेडखाली ठेवते आणि तो चार्म म्हणजे सुरुवातीच्या लेडीची कट केलेली फिंगर असते, जिला कपड्यात गुंडाळून चार्म म्हणून दिल्या गेलं होतं. एग्नेस फर्स्ट नाईटसाठी खूप एक्सायटेड असते. आता उल्फ पण घरी येतो आणि तो या गोष्टीसाठी जरा पण एक्सायटेड नसतो. उलट येऊन तो आरामात सरळ झोपी जातो. नेक्स्ट डे एग्नेस झोपेतून उठून बघते की उल्फ बेडवर नाही. मग ती त्याला शोधायला बाहेर पडते, पण तिला पॉन्ड कुठं आहे हे माहिती नसतं. म्हणून मग ती काही लेडीज आणि मुलांना हेल्प मागते. ते तिला पॉन्डकडे घेऊन जाऊ लागतात, पण थोड्या वेळातच ते गायब होतात. आता एग्नेस एका स्पॉटवर जाते. ती जागा तीच जागा असते जिथं त्या लेडीला पनिशमेंट देण्यात आली होती. तिथं तिची बॉडी आणि डोकं ठेवलेलं असतं. एका झाडावर चित्र पण काढलेलं असतं की कसं त्या लेडीने पाप केलं, मग कशी तिला शिक्षा मिळाली, हे सगळं त्या चित्रात रेखाटलेलं असतं. आता शोधत शोधत एग्नेस पॉन्डवर जाते, जिथं उल्फ आणि त्याचे मटर कामगारांकडून काम करून घेत होती. सासूबाई जरा तापटच आणि कंट्रोलिंग स्वभावाच्या असतात. दयाभाव तर त्यांच्यात नव्हताच. एग्नेस एका कामगाराला त्याच्या रिक्वेस्टवरून जेवण जरा जास्त देते, तर मटर त्या व्यक्तीचं पूर्ण जेवण हिसकावून घेते. घरी आल्यावरही मटर एग्नेसच्या कामात खोट काढून तिला काम शिकवू बघते आणि आता रोजच ती त्या घरी येऊन एग्नेसच्या कामात लुडबुड करायची, त्यात खोड काढायची. रात्री उल्फ घरी येतो, पण आज पण त्या दोघात काहीच होत नाही आणि या गोष्टीमुळं एग्नेस खूप दुःखी असते आणि उदास होते. नेक्स्ट डे ती चर्चमध्ये जाऊन एका बेबीसाठी प्रे करते. आता एग्नेस मटरसोबत पॉन्डवर कपडे धुण्यासाठी जाते, जिथं मटर इतर काही बायांना बघून टॉन्टिंग करत असते आणि ती एका बाईला बघून बोलते की ही कधी आईच होऊ शकत नाही. एग्नेस तिथं एका प्रेग्नंट लेडीला भेटते. तिच्याशी जरा कन्व्हर्सेशन करते. थोड्या वेळानंतर एग्नेस स्वतःला जंगलात झोपलेली बघते. रात्री एग्नेस घरी येते तर ती बघते की मटर स्वयंपाक बनवते आणि ती जरा चिडलेली आहे. ती एग्नेसला एकही कामाला हात लावू देत नाही.
ती बोलते की तिने तिच्या पतीची सगळी कामं केली पाहिजे, त्याची काळजी घेतली पाहिजे आणि जी पत्नी असे करू शकत नाही अशांवर देव नेहमी नाराजच असतो. आणि सासूबाई एग्नेसने आणलेलं प्लांट पण फेकते. एग्नेसला हे सगळं खूप वाईट वाटत होतं. आता एग्नेस बाहेर भांडी वगैरे करते तर घरात उल्फ एग्नेसच्या चार्मला आगीत टाकतो. आता एग्नेस उल्फला बोलते की मटर रोजच घरी येत आहे, कामात खोट काढत आहे, कदाचित ती मला पसंत करत नाही. तेव्हा उल्फ बोलतो की असं काहीच नाही, ती जरा जुन्या विचारांची आहे, त्यामुळे अशी ती बिहेव करते. आज पण त्या दोघात काहीच होत नाही. एग्नेस खूप दुःखी होते आणि ती प्रार्थना करायला बाजूच्या रूममध्ये जाते. नेक्स्ट मॉर्निंग ती सगळ्यांना खुश करण्यासाठी लवकर उठते. पॉन्डवर फिश पकडायला जाते, पण ती चिखलात फसते आणि मग मटर आणि उल्फ तिला परत बोलतात की तिने एकटीने कोणत्याही कामाला हात लावू नये. ती सगळ्यांना खुश करण्याच्या चक्करमध्ये परत ओरडा खाते. त्यांना त्या पॉन्डमध्ये एक हेडस्कल मिळतं. अशा गोष्टींना ते अपशकुन मानायचे. ती रात्री काम संपवून घरी येते तर तिला कळतं की लेन्सने सुसाईड केली आणि उल्फ आणि बाकी सगळी लोकं तिकडेच गेली. लेन्स तोच मुलगा असतो ज्याला उल्फने त्या दिवशी तो खूप हँडसम असल्याची कॉम्प्लिमेंट दिली होती. लेन्सची आई खूप आकांत करत असते. ती लेन्सच्या डेड बॉडीला नेऊ देत नाही, कारण तिला ती बरीड करायची असते. पण ते लोक लेन्सची बॉडी घेऊन तिला उचलून फेकून देतात. हे सगळं बघून एग्नेस खूप दुःखी होते. नेक्स्ट डे एग्नेस चर्चला जाताना त्या बॉडीला बघते. चर्चमध्ये फादर सांगतात की लेन्सने स्वतःचा जीव घेऊन पाप केलंय. गॉडने एक आयुष्य दिलंय. त्या जीवनाला जर तुम्ही नाकारलं तर तुम्ही देवाच्या इच्छाला नाकारताय. तर गॉड तुम्हाला कधीच मुक्ती देणार नाही आणि माफीही देणार नाही. म्हणून अशा लोकांच्या डेड बॉडीजला गाडल्या जात नाही. ते पुढे सांगतात की ज्या लेडीज आपल्या मुलांना मारतात त्यांना कन्फेशनद्वारे माफी दिल्या जाते. आता तुम्हाला त्या लेडीच्या न्यूबॉर्न बेबीला मारण्याचं रहस्य उलगडलं असेल. म्हणजे सुसाईड केल्याने तिला पाप लागलं असतं, मुक्ती मिळाली नसती. म्हणून मग तिने स्वतःला संपवण्यासाठी हा मार्ग निवडला असतो. तिने स्वतःच्या मुलाला मारून कन्फेशन केलं आणि मग पनिशमेंटमध्ये तिला मारण्यात आलं आणि आता ती हेवनमध्ये जाणार होती. हे रिच्युअल, ही मान्यता त्या गावची, त्या काळाची, त्या वेळेची होती, जिथं तुम्ही क्राईम करून कन्फेशन करून माफी घेऊन हेवनमध्ये जाऊ शकत होता. आणि अशा लोकांच्या फिंगर्सना कापून त्याला लकी चार्म म्हणून यूज केला जायचं. एग्नेस तिच्या सासूबाई म्हणजे मटरसारखं बनून तिला खुश करू बघत होती. म्हणून एका प्रेग्नेंट लेडीने तिला एक्स्ट्रा फूड मागितल्यावरही ती देत नाही, ज्यामुळं ती प्रेग्नेंट लेडी एग्नेसवर नाराज होते. पण एग्नेस रिअलमध्ये अशी नसते. तिलाही या गोष्टीचं वाईट वाटतं. आता घरी येऊन तिला कळतं की तिला पिरियड्स आलेत. ती खूप चिडते आणि रागात स्वतःची जीभ हर्ट करते. ती प्रेग्नेंट होऊ बघत होती, पण तिचा पती तर तिच्याजवळ यायचाच नाही. एग्नेस आता जास्त वेळ बाहेरच राहायची, गुमसुम राहायची. घरातील कामावर तिचं जरा दुर्लक्ष झालं असतं आणि याच गोष्टीचा बाऊ मटर करायची. उल्फचे कान भरायचे. एग्नेस हे सगळं बाहेरून ऐकते आणि दुःखी होऊन तिच्या माहेरी निघते. उल्फ बहुधा गे असावा. तो लेन्ससोबत रिलेशनशिपमध्ये असावा. त्या काळात असले रिलेशनशिप अमान्य होते. म्हणून फ्रस्ट्रेशनमध्ये लेन्सने सुसाईड केली असावी आणि उल्फने समाजाला दाखवण्यासाठी लग्न केलं असावं. एग्नेस माहेरी पोहोचते आणि घरच्यांना बोलते की मला तिथं खूप भीती वाटते. तिची आई तिला विचारते की तिथे नेमकं तिच्यासोबत काय होतं, तुला ते लोक मारतात का, पिटतात का? पण एग्नेस एवढंच बोलते की ती तिथं परत जाणार नाही, तिला भीती वाटते. ते तिला परत जाण्यासाठी सांगतात. एग्नेस घराबाहेर बसली असता उल्फ तिथं येऊन जबरदस्ती उचलून घरी घेऊन जातो. एग्नेसचं घराकडे दुर्लक्ष झाल्यामुळं तिच्या शेळ्या पण इन्फेक्शन होऊन मरतात. ती पण दिवसेंदिवस डिप्रेशनमध्ये जाते. उल्फ तिला वर्म ट्रीटमेंट देऊन घोड्याच्या केसाला तिच्या मानेच्या स्किनमध्ये टाकतो. त्यांचं असं मानणं असतं की यामुळं निगेटिव्हिटी बाहेर निघून जाईल. ही त्या काळची रेमेडी होती. ती किती इफेक्टिव्ह होती देवच जाणे, पण अशा रिच्युअल तेव्हा केल्या जात असायच्या. एग्नेस घरी येत असताना तिला एक न्यूबॉर्न बेबी दिसतो. ती त्याला घरी घेऊन येते, पण मटर बोलते की जिकडून बेबी आणलास तिकडेच परत नेऊन ठेव. बाळाचे पॅरेंट्स त्या बाळाला शोधत असतील, पण एग्नेस बोलते की हे बाळ तिला गॉडने दिलंय. तेव्हा मटर बोलते की तिने स्वतःच्या बाळाला जन्म द्यावा, असं दुसऱ्यांच्या बाळाला उचलून आणू नये. हे ऐकून एग्नेस दुःखी होऊन त्या बाळाला त्याच प्लेसला ठेवते जिथून तिने ते आणलं होतं. थोड्या वेळाने त्या बाळाचे पॅरेंट्स पण तिथं येऊन त्या बाळाला घेऊन जातात. एग्नेस अजूनच दुःखी होते, कारण तिला एक बाळ हवं होतं. पण तिने लग्नानंतर जशी लाईफ इमॅजिन केली होती तसं काहीच तिच्यासोबत घडत नव्हतं. या गोष्टींनी तिला आतून खूप तोडलं असतं.
गावात काही सेलिब्रेशन असल्यामुळं घरची सगळी मंडळी तिकडे गेली होती आणि एग्नेस थोडं थोडं रॅट पॉयझन खाते आणि पूजेच्या प्लेसवर जाऊन बसते, पण ती बरी होते. मग ती चर्चमध्ये जाऊन मेनाच्या येशूच्या बेबी फॉर्मला उचलते, पण तो पण मेल्ट होतो आणि एग्नेस आणखीनच दुःखी होते. ती खूप किंचाळते. तिचं दुःख, नैराश्य, एकटेपणा आपल्याला यातून दिसतो. आता एग्नेसला वॉमिटिंग व्हायला लागते. ती वॉमिटिंग करते तेव्हा तिला जमिनीमध्ये काहीतरी वेड दिसतं. ती ते खोदून बघते तर तिला तिचीच डेड बॉडी दिसते आणि ती शॉक होते. तर तेव्हाच ओल्फ तिला झोपेतून उठवतो. म्हणजे हे इग्नेसचं एक स्वप्न होतं. बहुतेक त्या रॅट पॉयझनमुळं तिला भ्रम होत असावा. ती उल्फला बोलते की तिला कन्फेशन करायचंय. तेव्हा उल्फ सांगतो की आज प्रिस्ट नाही. तेव्हा इग्नेस रॅट पॉयझन खात असल्याचं उल्फलाच कन्फेशन करते. मग तो तिला ओमिट करून ते पॉयझन बाहेर काढतो. आता मर्डरच्या आदेशानुसार उल्फ एग्नेसला माहेरी सोडतो. तो एग्नेसच्या माहेरच्या लोकांना बोलतो की मला माहिती नाही एग्नेसला नेमकं काय झालंय, पण ती डेव्हिल्स बाथमध्ये आहे. म्हणजे ती दुःख, पीडा, नैराश्याच्या कर्समध्ये आहे आणि तो कर्स इतका वाढला की एग्नेसकडून तो सुसाईड करून घेतोय. इन शॉर्ट, सुसाईड करण्याच्या फिलिंग, थॉटला इथे डेव्हिल्स बाथ बोलल्या जायचं. एग्नेसला वेगवेगळे भ्रम व्हायचे. कधी क्रॉस उलटा दिसायचा तर कधी कापलेली शेळी जी क्रॉसच्या फॉर्ममध्ये साईनमध्ये तिला दिसायची. म्हणजे गॉड इज एव्हरीवेअर, बिफोर अँड आफ्टर एव्हरीथिंग. एग्नेस नेक्स्ट डे छान रेडी होऊन प्रे करून तिच्या आई आणि भावासाठी प्रेयर करून बाहेर पडते. ती बटरफ्लाईजला खाते. आता ती जंगलात जाते. तिथे तिला छोटी मुलं खेळताना दिसते. ती त्यातल्या एका मुलाला तिच्यासोबत प्रेयर करायला यायचं बोलते आणि त्या बदल्यात ती त्याला पैसे देणार होती. आता ते प्रेयर करत असताना एग्नेस त्या मुलाला चाकूने स्टॅब करून मारते आणि मग ती चर्चमध्ये जाऊन कन्फेशन देते आणि सेम तीच लाईन बोलते जी मूवीच्या सुरुवातीला त्या लेडीने बोलली होती की तिने क्राईम केलाय, ज्यामुळं तिला जेलमध्ये टाकलं जातं आणि तिचं कन्फेशन घेतलं जातं. ती बोलते तिला जगण्याचा अधिकार नाही. तिने तिच्या सासूबाईला वाईट समजलं, सगळ्या परिस्थितींना विपरीत केलं, पॉयझन खाल्लं आणि शेवटी एका मुलाचा जीव पण घेतलाय. कारण तिने जर डायरेक्ट स्वतःला संपवलं असतं तर गॉडने तिला माफी दिली नसती, तिला मुक्ती दिली नसती. म्हणून तिने त्या मुलाला मारून हा क्राईम केला, जेणेकरून तिला मुक्ती मिळून स्वर्ग मिळावा. तिला माहिती होतं जर तिने सुसाईड केली असती तर तिला गाडल्या जाणार नाही. तिची बॉडी अशीच सडत राहील आणि ही रिअलायझेशन तिला पॉयझन खाल्ल्यानंतर जे नाईटमेअर आलं होतं, ज्यात तिने स्वतःला बरीड बघितलं होतं, तेव्हा झालं होतं. आता तिला प्राण्यांच्या चमड्यामध्ये बांधून जंगलातून जुलूस काढला जातो. तिला त्या एक्झिक्युशन प्लेसवर आणलं जातं, जिथं एका चेअरवर तिला बसून तिच्यावर एक कापड टाकतात. आता ती एक अंगाई गीत गाते आणि तिच्यासोबतच गर्दीमधली एक छोटी मुलगी पण गाते. पण गीत फिनिश होण्याआधीच एग्नेसचं डोकं तिच्या बॉडीपासून वेगळं केलं जातं. आता तिथं एग्नेसची स्टोरी पेंट करून लावल्या जाते आणि तिचं ब्लड सगळ्यांमध्ये वाटलं जातं. सगळे ते ब्लड पितात आणि आनंदात नाचतात, कारण ते ब्लड पिऊन आता ते पवित्र झाले असतात आणि एग्नेस हेवनमध्ये गेली होती. आणि इथे मूवीचा द एंड होतो. 18व्या शतकात ऑस्ट्रिया आणि जर्मनीच्या रिजनमध्ये या टाईपच्या कस्टम्सना फॉलो केल्या जायचं. सुसाईडला पाप मानलं जायचं आणि अशा लोकांना मुक्ती मिळत नव्हती. म्हणून ती लोक क्राईम करून कन्फेशन घेऊन चर्चची पनिशमेंट घेऊन स्वतःला संपवण्याचा आडमार्ग घ्यायचे. त्यांना वाटायचं की यामुळं त्यांना देवाची दया आणि स्वर्ग मिळेल. वियर्ड वाटत असलं तरी ही तिथली प्रथा होती आणि ही स्टोरी रिअल घटनेवर आधारित आहे. इवा नावाच्या मुलीची ही रिअल गोष्ट या मूवीच्या माध्यमातून आपल्याला सांगण्यात आली आहे. तर मंडळी, हे होतं डेव्हिल्स बाथच्या मूवीचं एक्सप्लेनेशन. तुम्हाला हा मूवी आणि माझं एक्सप्लेनेशन आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकनला प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही. चला तर मग भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.